तर भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीलाही सध्या सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल। भाजपाचे महत्त्वाचे नेते जे कोर कमिटीचे महत्त्वाचे नेते आहेत, ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे या प्रमुख बैठकीला सध्या उपस्थित दिसतात। विधिमंडळ गटनेता निवडीसाठी ही भाजपाची बैठक सध्या आहे। आपण अगदी थोड्या वेळापूर्वी सुद्धा पाहिलेलं होतं, अनेक महत्त्वाचे नेते विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले होते। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सध्या बैठक सुरू। तर आपण दृश्यांमधून पाहू शकतो, रणजितसिंह मोहिते पाटील सध्या आपल्याला दृश्यांमधून पाहू शकतोय। अनेक महत्त्वाचे नेते हे सध्या उपस्थित आहेत। विनोद तावडे सुद्धा उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार हे आपल्याला उपस्थित दिसतात। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सध्या सुरू आहे। सोबतच पंकजा मुंडे, नितेश राणे, आशिष शेलार हे भाजपाचे महत्त्वाचे नेते, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजपानं निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेतापदी घोषणा होईल, अधिकृत घोषणा होईल। आणि सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। कोर कमिटीची बैठक सुरू आहे आणि त्याची आपण ही दृश्य पाहतोय। अनेक महत्त्वाचे नेते आपण सध्याही पाहू शकतोय। सध्या आपण ही सेंट्रल हॉल मधली दृश्य पाहू शकतोय। भाजपाचे अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। भाजपाची कोर कमिटीची बैठक एका ठिकाणी सुरू आहे। ती बैठक झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची ही बैठक होईल। त्या बैठकीसाठी हे अनेक नेते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, भगवे फेटे घालून हे जे या ठिकाणी जे आमदार आहेत, जे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत, ते सेंट्रल हॉलमध्ये जमलेले आहेत। भाजपाची कोर कमिटीची बैठक झाली की त्यानंतर या ठिकाणी ही बैठक होईल आणि या बैठकीतून विधिमंडळ गटनेता यांची अधिकृत घोषणा होईल। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा या बैठकीतून केली जाईल। अगदी थोड्याच वेळात फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे। सध्या आपण सेंट्रल हॉलमधली ही दृश्य पाहू शकतोय। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो। भाजपाचे अनेक आमदार हे या बैठकीला सध्या उपस्थित आहेत। सोबतच भाजपाला समर्थन दिलेले अपक्ष आमदार सुद्धा, सोबतच जे भाजपाला समर्थन दिलेले रवी राणा सुद्धा या बैठकीला उपस्थित दिसतायत। भगवे फेटे बांधून हे जे नेते आहेत या बैठकीला उपस्थित आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये ही भाजपाच्या नेत्यांची बैठक होईल। भाजपाच्या कोर कमिटीची बैठक संपतात या ठिकाणी ही बैठक पार पडेल। आपण पाहिलेलं होतं, सध्या भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। निर्मला सीतारामन, विजय रुपाणी या बैठकीसाठी प्रमुख पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। आणि त्या बैठकीमध्ये भाजपाच्या कोर कमिटीचे चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार असे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। त्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे, त्यानंतर ही महत्त्वाची बैठक होईल। भाजपचे 132 विजयी आमदार यासोबतच भाजपाला पाठिंबा असणारे अपक्ष आमदार हे उपस्थित आहेत। भाजप मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा प्रस्ताव भाजपचे ज्येष्ठ नेते या बैठकीतून ठेवतील आणि यामध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतात। केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील आणि उपस्थित आमदारांपैकी प्रमुख ज्येष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करणार आहेत। गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील। तर उपस्थित आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार नियुक्त गटनेत्याबद्दल आपलं मत व्यक्त करणार आहेत आणि गटनेता निवड झाल्यानंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना वेग येईल। या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी निवडलेल्या उमेदवाराचं नाव दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवलं जाईल। 3:30 वाजता महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचं पत्र देत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। आपण सध्या ही दोन दृश्य पाहतो। एका ठिकाणी भाजपाची कोर कमिटीची बैठक सुरू आहे, त्या ठिकाणी ही भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित आपण पाहू शकतोय।
सध्याची ही महत्त्वाची अपडेट, भाजपाची जी कोर कमिटीची बैठक सुरू होती ती आता संपलेली आहे आणि महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतो। भाजपाचा गटनेता निवडीसाठी ही प्रमुख बैठक होती। निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही जी बैठक सुरू होती, भाजपाची कोर कमिटीची बैठक आता संपलेली आहे। अगदी थोड्याच वेळात आता सेंट्रल हॉलमध्ये जे आमदार जमलेले आहेत त्या ठिकाणी भाजपाची ही दुसरी बैठक होईल आणि त्या बैठकीतून गटनेता नेमका कोण असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल। सध्याची आपण ही दोन दृश्य पाहू शकतो, ज्या ठिकाणी भाजपाच्या कोर कमिटीची बैठक सुरू होती त्यावेळीची ही दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमधून पाहू शकतो सेंट्रल हॉलमधली ही दृश्य आहेत। अनेक भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत या बैठकीसाठी उपस्थित दिसत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात सुद्धा या ठिकाणी ही बैठक होईल। विधिमंडळ गटनेता या बैठकीतून घोषित होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा या बैठकीच्या माध्यमातून केली जाईल। भाजपाचे कोर कमिटीची जी बैठक सुरू होती त्या बैठकीतले प्रमुख नेते निर्मला सीतारामन, विजय रुपाणी आणि अनेक महत्त्वाचे भाजपाचे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही दुसरी जी बैठक आहे भाजपाची ती सुरू होईल आणि त्या बैठकीतून गटनेता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पहिल्या दृश्यांमधून सेंट्रल हॉलमधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला अनेक जे आमदार आहेत भाजपाचे आमदार, सोबतच जे अपक्ष ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे तर ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। भगवे फेटे बांधून ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। भाजपाची कोर कमिटीची बैठक आता संपलेली आहे आणि दुसरी जी सेंट्रल हॉलमधली बैठक आहे ती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे ती गटनेता निवडीबाबतची। देवेंद्र फडणवीस यांची अधिकृत घोषणा या बैठकीच्या माध्यमातून केली जाईल। तर भाजपचे 132 विजयी आमदार यासोबतच भाजपाला पाठिंबा असणारे जे अपक्ष आमदार आहेत ते या जे सेंट्रल हॉलमध्ये जी बैठक आहे त्या बैठकीला उपस्थित दिसत आहेत। भाजप मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता नेमका कोण असावा याबद्दलचा जो प्रस्ताव आहे ते भाजपातील ज्येष्ठ नेता या बैठकीच्या माध्यमातून ठेवतील आणि यामध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा या ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो मांडू शकतो। केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेणार आहेत आणि उपस्थित आमदारांपैकी प्रमुख ज्येष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करणार आहेत आणि गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील। तर सध्याची आपण ही दृश्य पाहतोय, गटनेता भाजपाच्या कोर कमिटीची बैठक संपलेली आहेत आणि जे प्रमुख उपस्थित जे आमदार होते, महत्त्वाचे नेते होते ते आता हळूहळू बाहेर पडताना आपण पाहू शकतो। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकतात आणि त्याविषयी आपण ही दृश्य पाहतोय। दोन सध्या ही दृश्य आहेत भाजपाच्या सेंट्रल हॉलमधली एका ठिकाणी दृश्य आहे ज्या ठिकाणी अनेक आमदार जमलेले आहेत आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो भाजपाच्या कोर कमिटीची जी बैठक झाली ती नुकतीच संपली आहे आणि जे बैठक संपल्यानंतर अनेक जे नेते आहेत ते या बैठकीतून बाहेर पडताना आपण पाहू शकतोय आणि अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधू शकतात। जी सेंट्रल हॉलमध्ये बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतापदी अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्यासाठी जमलेले आपण हे आमदार, सोबतच अपक्ष काही आमदार ज्यांनी भाजपाला साथ दिली ती हॅलो, आवाज येतोय का? दृश्य पाहिली ज्यामध्ये चंद्रकांत पाटील आपल्याला दिसले ते बैठकीला या भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा किंवा सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। तर आपण
महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहू शकतो. देवेंद्र फडणवीस, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी ही अजूनही तिघं जण आतमध्ये असल्याची माहिती मिळते आहे. नुकतीच भाजपाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. अनेक नेते आपण बाहेर पडताना पाहू शकतोय. मात्र जे निर्मला सीतारामन, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस हे अजूनही तिघं आतमध्ये असल्याची माहिती समोर येते. त्या तिघांमध्ये अजूनही चर्चा बाकी आहे. या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय जे सेंट्रल हॉलमधली ही दृश्य, भाजपाचे महत्त्वाचे आमदार 132 आमदार सोबतच जे अपक्ष ते या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या बैठकीमधून भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत नावाची घोषणा केली जाईल. सध्या आपण ही दोन दृश्य पाहतोय. उद्या सत्ता स्थापनेआधी अनेक घडामोडी खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या आझाद मैदानावर शपथविधी होईल. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी ते शपथ घेतील अशी शक्यता सध्या दिसते. अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे, ती आज या बैठकीच्या माध्यमातून केली जाईल. आपण सध्या ही दोन पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. एक तर सेंट्रल हॉलमधली ही दृश्य ज्या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू आहे. आणि दुसऱ्या दृश्यांमधून पाहू शकतोय भाजपाची कोर कमिटीची बैठक संपलेली आहे. अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीतून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तिघही आतमध्ये असल्याचं समजतंय. आणि तिघांमध्ये अजूनही चर्चा बाकी आहे. दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय जी सेंट्रल हॉलमधली दृश्य ज्या ठिकाणी अनेक आमदार भाजपाचे हे जमलेले आहेत. 132 आमदार सोबतच अपक्ष आमदार या बैठकीसाठी उपस्थित आपण पाहू शकतोय. भाजप मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो भाजपातील ज्येष्ठ नेते या बैठकीच्या माध्यमातून ठेवतील. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी ही बैठक सुरू होईल. आणि यामध्ये आपण पाहू शकतो चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठ आमदारांपैकी हा एक जण प्रस्ताव या बैठकीतून मांडू शकतात. केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील आणि जे उपस्थित आमदारांपैकी प्रमुख ज्येष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करतील. आणि सोबतच गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील. तर या उपस्थित आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार नियुक्त गटनेत्याबद्दल आपलं मत व्यक्त करणार आहेत. ही बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होईल. तर सध्या आपण ही दोन दृश्य पाहतो. एक ठिकाणी सेंट्रल हॉलमधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी अनेक आमदार आपल्याला जमलेले आहेत. सध्याची महत्त्वाची अपडेट, कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. भाजपाची कोर कमिटीची बैठक ही नुकतीच संपली. आपण पाहिलेलं होतं अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, विजय रुपाणी या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक संपलेली आहे. आणि महत्त्वाची अपडेट, कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतो. भाजपाची कोर कमिटीची बैठक संपलेली आहे आणि बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे गौरी. आपण आधीच म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळ पक्षनेते जे आहेत ते होतील आणि अर्थातच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. कोर कमिटीची बैठक झाली आणि या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे. सूचक जे आहेत ते चंद्रकांत पाटील असतील आणि त्याला अनुमोदन रवींद्र चव्हाण, त्याचसोबत सुधीर मुनगंटीवार, त्याचसोबत आशिष शेलार हे जे आहेत ते अनुमोदन मांडणार आहेत. थोड्याच वेळात भाजपचे जे 132 आमदार आहेत सभागृहामध्ये सेंट्रल हॉलमध्ये बसलेले आहेत त्या आमदारांकडे सगळे आता जातील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते समोर ठेवलं जाणार आहे. कोर कमिटीमध्ये एक मतानं देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते सुचवण्यात आलं आणि त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन्ही निरीक्षक विजय रुपाणी असतील आणि निर्मला सीतारामन त्या आता चर्चा करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते जवळपास फायनल जात आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर आता या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी आता आलेले आहेत. ते आता देवेंद्र फडणवीस आणि दोन निरीक्षक ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण देखील गेलेले आहेत. कारण
खरं तर अनुमोदन जे आहे ते रवींद्र चव्हाणांचं असणार आहे आणि शिक्षक म्हणून चंद्रकांत पाटील जे शिक्षक असतील आणि अर्थातच काही जे सेकंद आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर. हो, नक्कीच सुशांत, आपण पाहू शकतो महत्त्वाची अपडेट सध्या आहेत. भाजपाची कोर कमिटीची बैठक नुकतीच संपली आणि उत्सुकता होती की भाजपाचा गटनेता नेमका कोण असेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. अधिकृत घोषणा अगदी थोड्याच वेळात होईल. मात्र अपडेट सध्या ही समजते, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील मुनगंटीवार गटनेत्याचा नावाचा प्रस्ताव मांडणार अशी ही माहिती सध्या समोर येते आणि आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण हे अनुमोदन करतील. अगदी थोड्याच वेळात जी सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडणार आहे त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट. बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. आशिष शेलार, रवींद्र चव्हाण हे अनुमोदन करणार अशी माहिती सध्या समोर येते. नुकतीच भाजपाची कोर कमिटीची बैठक पार पडली. अजूनही पाहायला गेलं तर निर्मला सीतारामन, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये अजूनही जी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला, ही महत्त्वाची अपडेट.